नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आमच्या आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपण कशा प्रकारे महाऑनलाईनच्या आय डीवरून आपण आपली नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट काढू शकता त्याच्याबद्दल. त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला यायचं आहे आपल्या महाऑनलाईनच्या साईटवरती. पण आपल्याला जर का हे आपली नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट काढायची असेल त्याच्या अगोदर आपल्याला इथं आपला एक नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटचा उत्पन्नाचा दाखला काढायचा आहे आणि तो आपण कशा प्रकारे काढू शकता त्या व्हिडिओची लिंक मी आपल्याला इथं डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार. तर सर्वात अगोदर आपल्याला इथं आपली इन्कम सर्टिफिकेट काढायची आहे 3 वर्षाची, ते पण नॉन क्रिमिलियरवाली. ते काढल्यानंतर आपल्याला इथं आपल्या नॉन क्रिमिलियरच्या फॉर्म भरण्यास सुरुवात करायची आहे. इथं आपल्याला डाव्या साईडला हे काही ऑप्शन दिलेलं आहे. तर आपल्याला इथं या लाईनीला खाली स्क्रोल करून आपल्याला इथं शोधायचं आहे महसुली विभागाअंतर्गत दिले जाणाऱ्या सेवा. तर आपल्याला इथं हे 2 ऑप्शन मिळून जाणार. तर आपल्याला इथे या खालच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथं आपल्याला आणखी शोधायचं आहे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र किंवा नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र नूतनीकरण. आपल्याला इथे 2 ऑप्शन दिलेले आहेत. तर आपण इथं कोणत्या पण ऑप्शनवरून आपली नॉन क्रिमिलियर काढू शकता. तर आपल्याला इथे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. मग नेक्स्ट पेजवरती आपल्याला हे आपली नॉन क्रिमिलियर काढण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार त्याची इथं संपूर्ण इन्फॉर्मेशन येऊन जाणार. तर इन्फॉर्मेशन चेक करून आपल्याला इथं खाली हा कंटिन्यूचा ऑप्शन दिलेला आहे. तर आपल्याला इथे या कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे. मग आपण इथं नेक्स्ट पेजवरती येऊन जाणार आणि या पेजपासून आपल्याला आपल्या नॉन क्रिमिलियरच्या फॉर्म फिलअप करण्यास सुरुवात करायची आहे. सर्वात अगोदर तर आपल्याला इथं आपण ज्यांची कोणाची नॉन क्रिमिलियर काढत असाल त्यांचे नाव द्यायचे आहे. सर्वात अगोदर इथून आपल्याला त्यांच्या सॅल्युएशनमधून ते जर पुरुष असतील तर पुरुषाचं सॉल्युशन द्यायचं आहे आणि स्त्री असतील तर स्त्रीचं सॉल्युशन द्यायचं आहे. आणि जर मुलगा असेल तर आपल्याला इथं कुमारवाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आणि मुलगी असेल तर इथं हा कुमारीवाला ऑप्शन सिलेक्ट करायचा. त्याच्यानंतर इथं फुल नेम इन इंग्लिशमध्ये आपल्याला इथं त्यांच्या पूर्ण नाव इंग्लिशमध्ये द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्या इथं बाहेर क्लिक करायचं आहे. मग इथं ॲटोमॅटिकली फुल नेम इन मराठीमध्ये त्यांच्या इथं मराठीमध्ये नाव येऊन जाणार. आणि जर इथं मराठीमध्ये नाव नाही आलं तर आपल्याला इथं मराठीमध्ये त्यांचं नाव टाईप करायचं आहे. त्याच्यानंतर इथं खाली त्यांच्या वडिलांचे नाव द्यायचे. त्याच्यासाठी आपल्या इथं सॅल्युएशनमधून हा मिस्टरवाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि त्याच्यानंतर इथं फादर नेम इन इंग्लिशमध्ये त्यांच्या वडिलांचे नाव इंग्लिशमध्ये द्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्या इथं बाहेर क्लिक करायचं. मग इथं ॲटोमॅटिकली त्यांच्या फादर नेम इन मराठीमध्ये नाव येऊन जाणार. आणि जर इथं मराठीमध्ये नाव नाही आला तर आपल्या इथं टाईप करायचं आहे. त्याच्यानंतर इथं खाली हा डेट ऑफ बर्थचा ऑप्शन दिलेला आहे. इथं जर आपल्याला त्यांची जन्मतारीख द्यायची असेल तर आपण देऊ शकता किंवा याला सोडू पण शकता. हा इथं मेंडेटरी नाही आहे. त्याच्यानंतर इथं त्यांची जेवढी एज असेल ते एज आपल्याला इथं द्यायचं आहे. आणि इथं जेंडरमध्ये हा फिमेलचा ऑप्शन इथं अगोदरच येऊन जाणार कारण इथं आपण सॉल्युशनमध्ये हा फिमेलवाला ऑप्शन सिलेक्ट केला आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला त्यांचा मोबाईल नंबर द्यायचा आणि इथं आपल्याला आपली ईमेल आय डी द्यायची आहे. हे सर्व इन्फॉर्मेशन दिल्यानंतर आपल्याला इथं थोडासा खाली स्क्रोल करायचा आणि इथं आपल्याला त्यांचा ॲड्रेस द्यायचा आहे. ॲड्रेसमध्ये सर्वात अगोदर इथं ॲड्रेसमध्ये त्यांचा जो ॲड्रेस असेल तो ॲड्रेस द्यायचा आहे. त्याच्यानंतर इथं स्ट्रीट, लोकॅलिटी, बिल्डिंग, लँडमार्क हे ऑप्शन दिलेलं आहे. हे इथं मॅन्डेटरी नाही आहे पण आपल्याला इथं द्यायचं असेल तर देऊ शकता किंवा याला सोडू पण शकता. त्याच्यानंतर इथं डिस्ट्रिक्टचा ऑप्शन दिलेला आहे. तर आपला जो जिल्हा असेल तो जिल्हा आपल्याला इथं द्यायचा आहे. त्याच्यानंतर इथं तालुकाचा ऑप्शन दिलेला आहे. तर आपला जो तालुका असेल तो तालुका इथं द्यायचा आणि त्याच्यानंतर इथं हा विलेजचा ऑप्शन दिलेला आहे. तर त्यांचा जो विलेज असेल, जो गावाचं नाव असेल तो गावाचं नाव शोधून आपल्याला इथं द्यायचं आहे. त्याच्यानंतर त्यांचा जो पिनकोड असेल तो पिनकोड आपल्याला इथं द्यायचा आहे. आणि इथं खाली आपल्याला ऑक्युपेशनबद्दल विचारलं आहे. तर ते जे काम करत असतील ते काम आपल्याला इथं सिलेक्ट करायचं आहे. इथं आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत आणि ते जर कोणता काम न करता काय एज्युकेशन घेत असतील तर आपल्याला इथं हा स्टुडंटवाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला रिलेशन ऑफ बेनिफिशरी विथ ॲप्लिकंटचे ऑप्शन दिलेलं आहे. म्हणजे आपण हे नॉन क्रिमिलियर कोणासाठी काढतात तो ऑप्शन आपल्याला इथं सिलेक्ट करायचा आहे. आपण जर इथं स्वतःसाठीच काढत असाल तर आपल्याला इथं हा सेल्फवाला ऑप्शन दिलेला आहे. आणि आपण जर आपल्या इथं कोणत्या दुसऱ्या रिलेटिव्हसाठी काढत असाल तर आपल्याला इथं त्यांचं ऑप्शन सिलेक्ट करून त्यांचं नाव द्यायचं आहे. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला आपला कास्ट कॅटेगरीबद्दल डिटेल्स द्यायचे. तर इथून आपल्याला कास्टमधून आपली जे कास्ट असेल त्या कास्टचं नाव इथून आपल्याला शोधून ते द्यायचं आहे. इथं आपल्याला बहुत सारे ऑप्शन दिलेले आहे. तर आपल्याला इथं बरोबर ते शोधून आपल्या कास्टचं नाव शोधून आपल्याला तो नाव इथं सिलेक्ट करायचं आहे. नाव सिलेक्ट केल्यानंतर इथं कॅटेगरीमध्ये आपली जी कॅटेगरी असेल ते कॅटेगरी इथं येऊन जाणार. आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला हा व्हॅलिडिटी ड्युरेशनचा ऑप्शन दिलेला आहे. म्हणजे आपण जे आपली नॉन क्रिमिलियर काढत आहात ते किती वर्षासाठी काढता तो ऑप्शन आपल्याला इथं सिलेक्ट करायचा आहे. इथं आपल्याला हा 1 वर्ष, 2 वर्ष आणि 3 वर्षाचे ऑप्शन दिलेलं आहे. तर आपण इथं आपली हे नॉन क्रिमिलियर जेवढ्या वर्षासाठी काढत असाल तो ऑप्शन आपल्याला इथं सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला मायग्रेशनबद्दल विचारलं आहे. तर आपण इथं कोणत्या दुसऱ्या जिल्ह्यामधून मायग्रेशन करून आपण इथं दुसऱ्या जिल्ह्यामध्ये राहत असाल तर आपल्या इथं यसवरती क्लिक करून त्याचे इथं संपूर्ण इथं डिटेल्स द्यायचे. आपण कोणत्या जिल्ह्यातून आले, कोणत्या तालुक्यातून आले, कोणत्या विलेजमधून आले ते इन्फॉर्मेशन द्यायचे. आणि आपण जर इथं कोणते मायग्रेशन केले नसेल तर आपल्या इथं फक्त नोवरती क्लिक करायचं आहे. याप्रमाणे आपल्याला इथं हे आपली इन्फॉर्मेशन द्यायचे.
हे इन्फॉर्मेशन दिल्यानंतर आपल्याला इथं थोडासा खाली स्क्रोल करायचा आहे आणि इथं खाली आपल्या बेनिफिशरीचे फादर किंवा हस्बंडची डिटेल्स इथं अगोदरच येऊन जाणार. आपण वरती ज्याप्रमाणे नाव दिले असेल त्याचप्रमाणे इथं त्यांची इन्फॉर्मेशन येऊन जाणार. सर्वात अगोदर तर इथं त्यांचं सॅल्युएशन येऊन जाणार. त्याच्यानंतर इथं इंग्लिशमध्ये त्यांचं नाव येऊन जाणार आणि त्याचप्रमाणे इथं मराठीमध्ये नाव येऊन जाणार. त्याच्यानंतर इथं डेट ऑफ बर्थचे ऑप्शन दिलेले आहेत. आपल्याला जर त्यांची जन्मतारीख द्यायची असेल तर आपण इथं त्यांची जन्मतारीख देऊ शकता. त्याच्यानंतर इथं जेंडरमध्ये हा मेलचा ऑप्शन अगोदरच आला आहे, कारण आपण इथं सॅल्युशनमध्ये हा मिस्टरवाला ऑप्शन सिलेक्ट केला होता त्याच्यामुळे. त्याच्यानंतर इथं आपल्याला त्यांचा मोबाईल नंबर द्यायचा आहे आणि इथं आपल्याला त्यांची ईमेल आय डी द्यायची आहे. हा मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी हे ऑप्शन इथं मॅन्डेटरी नाही आहे. आपल्याला द्यायचा असेल तर आपण देऊ शकता किंवा याला सोडायचं असेल तर आपण याला सोडू पण शकता. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला आपल्या इन्कमची डिटेल्स द्यायचे आहे. आपल्याला हे आपली नॉन क्रिमिलियर काढण्याच्या अगोदर आपल्याला आपली इन्कम सर्टिफिकेट काढावे लागते. ते पण इन्कम सर्टिफिकेट साधीवाली न काढता नॉन क्रिमिलियर काढण्यासाठी तहसीलदाराची एक स्पेशल इन्कम सर्टिफिकेट येतो. ते इन्कम सर्टिफिकेट काढायचे. ते इन्कम सर्टिफिकेट कशाप्रकारे काढायची त्या व्हिडिओची लिंक मी आपल्या इथं डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार. तर आपल्याला सर्वात अगोदर ते इन्कम काढायचे. त्याच्यानंतर आपल्याला हा नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटचा फॉर्म फिलअप करायचे. तर त्या इन्कमवरती ज्याप्रमाणे आपली इन्कम असेल त्याचप्रमाणे आपल्याला इथं आपली इन्कम द्यायची. जसे की आपली इथं शेती रिलेटेड काही इन्कम असेल तर आपल्याला इथं या शेती रिलेटेडच्या समोर जे बॉक्स दिले आहेत त्या बॉक्समध्ये आपल्याला आपली इन्कम द्यायची आहे. ज्या वर्षाची इन्कम असेल त्याच वर्षाच्या खालच्या बॉक्समध्ये आपल्याला आपली इन्कम द्यायची आहे. आणखी जर आपली कोणती दुसरी इन्कम असेल जसे की बिझनेस अँड अदर रिसोर्सेस किंवा सॅलरी किंवा पेन्शनची, तर त्याच वर्षाच्या खालच्या बॉक्समध्ये आपल्याला आपली इन्कम द्यायची आहे. जसे की आमच्या इथं शेतीची इन्कम आहे तर आम्ही इथं शेतीची इन्कम आहे या शेतीच्या समोर जे बॉक्स आहेत जे 2023-24च्या बॉक्स आहे ते 2023-24ची इन्कम असेल आम्ही ते या बॉक्समध्ये देणार. 24-25ची इन्कम आम्ही या बॉक्समध्ये देणार आणि 25-26ची जे इन्कम आहे आम्ही या बॉक्समध्ये देणार. याप्रमाणे आपल्याला आपली इन्कम द्यायची आहे. हे इन्कम दिल्यानंतर इथं खाली टोटलमध्ये पण आपली संपूर्ण इन्कम येऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्याला इथं इन्कमची डिटेल्स दिल्यानंतर थोडासा खाली स्क्रोल करायचं आहे आणि इथं खाली अदर डिटेल्समध्ये आपल्याला रिझन विचारला की आपल्याला हे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट कशासाठी पाहिजे आहे. तर आपल्याला इथं ज्या कामासाठी हे आपली नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट पाहिजेत असेल तो ऑप्शन आपल्याला इथं टाईप करायचा आहे आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला ॲफिडेविट पाहिजे त्या का म्हणून विचारलं आहे. तर पाहिजेत असेल तर आपल्या इथं यसवरती क्लिक करायचं आणि नसेल पाहिजे तर आपल्या इथं नोवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथं खाली ॲग्रीमेंट डिटेल्समध्ये हे काही इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. हे इन्फॉर्मेशन संपूर्ण वाचून आपल्या इथं आय ॲग्रीवाल्या या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपला फॉर्म इथं सक्सेसफुली सबमिट होऊन जाणार आणि आपल्यासमोर याप्रमाणे इथं हा मेसेज येऊन जाणार आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं आपले काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. त्याच्यासाठी आपल्याला इथं क्लिक हेअर टू अपलोड डॉक्युमेंट्सवरती क्लिक करायचं आहे आणि मग आपण इथं नेक्स्ट पेजवरती येऊन जाणार आणि या पेजवरती आपल्याला आपले डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. त्याच्यासाठी आपल्याला इथं डॉक्युमेंट्स टाईपमधून आपल्याला जे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे त्याचे नाव शोधायचे आहे. इथं आपल्याला खूप सारे ऑप्शन दिलेले आहेत. नाव शोधल्यानंतर आपल्याला इथं या फाईल पाथमधील चूज फाईलवरती क्लिक करून आपण हा आपला डॉक्युमेंट जे तो कुठं ठेवला असेल तेथून याला सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथे या ॲड डॉक्युमेंट्सवरती क्लिक करायचं आहे. मग याप्रमाणे इथं आपला हा डॉक्युमेंट सक्सेसफुली ॲड होऊन जाणार आणि आपण इथं खाली बघू शकता आपला डॉक्युमेंट्स इथं आलेला आहे. आपल्याला जर आपला डॉक्युमेंट्स ओपन करून बघायचा असेल तर आपल्या इथं हा व्ह्यूचा पण ऑप्शन दिलेला आहे आणि जर डिलीट करायचा असेल तर आपल्या इथं हा डिलीटचा पण ऑप्शन दिलेला आहे. तर याप्रमाणे आपल्या इथं आपले डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. त्याचप्रमाणे आपल्या इथं आणखी डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. त्याच्यासाठी आपल्याला इथं डॉक्युमेंट्स टाईपवरती क्लिक करून आपल्याला इथं बहुत सारे नाव दिलेले आहे. तर या नावामधून आपल्याला तो ऑप्शन आपल्याला शोधून तो डॉक्युमेंट्स अपलोड करायचा आहे आणि जर इथं या नावामधून आपल्याला त्या डॉक्युमेंटचं नाव मिळत नसेल किंवा आपल्याला त्या नाव न शोधता आपल्याला दुसऱ्या पद्धतीने जे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे असेल तर आपल्याला इथं या अदरवाल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे हे ऑप्शन येऊन जाणार. तर आपल्याला या फाईल पाथवाल्या ऑप्शनमधून आपण जे डॉक्युमेंट्स अपलोड करत असाल तो डॉक्युमेंट्स आपल्याला इथं सिलेक्ट करायचे. तो डॉक्युमेंट सिलेक्ट केल्यानंतर इथं आपल्याला इतर संबंधित दस्तावेजमध्ये आपल्याला त्या डॉक्युमेंटच्या इथं नाव लिहायचं आहे. नाव लिहिल्यानंतर आपल्या इथं खाली हा ॲड डॉक्युमेंटचा ऑप्शन दिलेला आहे. तर आपल्या इथं या ॲड डॉक्युमेंट्सवरती क्लिक करायचं आहे. मग याप्रमाणे हा डॉक्युमेंट्स पण इथं सक्सेसफुली ॲड होऊन जाणार. त्याचप्रमाणे आपल्याला इथं आणखी आपले काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. आपल्या इथं अपलोड करण्यासाठी हे दोन ऑप्शन आहे. एक तर आपण इथं नाव शोधू शकता किंवा अदरच्या ऑप्शनवरून आपण त्याचं नाव पण लिहू शकता. याप्रमाणे आपल्या इथं आपले हे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आणि अपलोड केलेले डॉक्युमेंट्स इथं सर्व हे खाली येऊन जाणार. तर आपण इथं बघू शकता हे सर्व डॉक्युमेंट्स इथं आलेले आहे आणि याच डॉक्युमेंट्सवरून आपले हे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट निघणार आहे. तर आपल्याला हे आपली नॉन क्रिमिलियर काढण्यासाठी एवढे सारे डॉक्युमेंट्स जमा करायचे. हे सर्व डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर
इथं खाली आपल्याला कंटिन्यूचा ऑप्शन दिलेला आहे, तर आपल्याला या कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे. मग आपण इथं नेक्स्ट पेजवरती येऊन जाणार आणि या पेजवरती आपल्याला आपला फोटोग्राफ द्यायचा आहे. आपण इथं 2 प्रकारे आपला फोटोग्राफ देऊ शकता, एक लाईव्ह आणि एक पासपोर्ट साईजचा. आपल्याला जर आपला पासपोर्ट साईजचा फोटोग्राफ द्यायचा असेल तर आपल्याला इथं या अपलोड फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि मग आपल्यासमोर याप्रमाणे इंस्ट्रक्शन टू अपलोड फोटोचे ऑप्शन येऊन जाणार. तर आपल्याला इथं कोणत्या केबीमध्ये, कोणत्या DPIमध्ये आणि कोणत्या साईजमध्ये आपल्याला आपली फोटोग्राफ अपलोड करायचे त्याची इथं संपूर्ण इन्फॉर्मेशन आलेली आहे. तर याच इन्फॉर्मेशननुसार आपल्याला आपली इथं फोटोग्राफ बनवायचे आणि ते आपल्याला इथं अपलोड करायचे. अपलोड करण्यासाठी आपल्याला इथं अटॅच फोटोग्राफमध्ये चूज फाईलचा ऑप्शन दिलेला आहे. तर आपण इथं या चूज फाईलवरती क्लिक करून आपली फोटोग्राफ जिथं कुठे ठेवली असेल तिथून सिलेक्ट करून आपण इथं अपलोड करू शकता. आणि आपल्याला जर आपला लाईव्ह फोटोग्राफ अपलोड करायचा असेल तर आपल्याला इथं या क्लिक फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे लाईव्ह फोटोचे ऑप्शन येऊन जाणार. तर आपल्याला इथं आपण ज्यांची हे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढत असाल त्यांना या आपल्या कॅमेऱ्याच्या समोर आणायच्या आणि इथं लाईव्ह कॅमेरामध्ये इथं त्यांची फोटो येऊन जाणार. तर आपल्या इथं या कॅप्चरवरती क्लिक करायचं आहे. मग आपण इथं कॅप्चर केलेली फोटो हे कॅप्चर पिक्चरमध्ये इथं येऊन जाणार आणि त्याच्यानंतर आपल्या इथं या अपलोडवरती क्लिक करायचं. मग याप्रमाणे इथं आपला फोटोग्राफ सक्सेसफुली अपलोड होऊन जाणार आणि आपल्याला इथं याप्रमाणे मेसेज येऊन जाणार. फोटोग्राफ इथं अपलोड केल्यानंतर आपल्याला इथं खाली प्रोसीडचा ऑप्शन दिलेला आहे. तर आपल्याला इथं या प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण इथं मग नेक्स्ट पेजवरती येऊन जाणार आणि या नेक्स्ट पेजवरती आपल्याला इथं आपल्या पेमेंटचा ऑप्शन सिलेक्ट करायचा. इथं आपल्याला 3 ऑप्शन दिलेला आहे, एक VLE अकाउंट, दुसरा आधार पे आणि तिसरा पेटीएमचा. तर आपण इथं ज्याप्रमाणे पेमेंट करत असाल तो ऑप्शन आपल्या इथं सिलेक्ट करायचा. आपण जर आपल्या इथं VLE अकाउंटनेच पेमेंट करत असाल तर आपल्या इथं या VLE अकाउंटवरती क्लिक करून पे नाववरती क्लिक करायचं आहे. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपल्यासमोर याप्रमाणे नेक्स्ट पेजवरती आपली काय सर्व्हिस इन्फॉर्मेशन आणि इथं आपल्याला किती पेमेंट करायचे आहे त्याची इथं संपूर्ण इन्फॉर्मेशन येऊन जाणार. मग इथं खाली चार्जेसमध्ये आपल्याला इथं आपल्या महा ऑनलाईनच्या IDच्या इथं पासवर्ड द्यायचा आहे. पासवर्ड दिल्यानंतर आपल्याला इथं कन्फर्मवरती क्लिक करायचं आहे. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपला पेमेंट इथं सक्सेसफुली होऊन जाणार आणि नेक्स्ट पेजवरती आपण केलेल्या पेमेंटची इथं रिसिप्ट येऊन जाणार. याची जर आपल्याला प्रिंट काढायची असेल तर खालीच आपल्याला इथं प्रिंटचा ऑप्शन दिलेला आहे. तर आपण इथं याची प्रिंट काढू शकता किंवा आपल्या मोबाईल, लॅपटॉप, PCमध्ये पण याला सेव्ह करून ठेवू शकता. त्याच्यानंतर आपल्याला इथं कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे. मग इथं थोडासा लोडिंग होऊन नेक्स्ट पेजवरती आपण जो आता फॉर्म फिलअप केला, आपल्या नॉन क्रिमिलियरचा फॉर्म फिलअप केला त्याची आता हे टोकन येऊन जाणार. तर आपल्याला या टोकनची पण प्रिंट काढायची असेल तर वरती प्रिंटचा ऑप्शन दिलेला आहे. तर आपण इथे या प्रिंटवरती क्लिक करून याची प्रिंट काढू शकता किंवा आपल्या मोबाईल, लॅपटॉप, PCमध्ये पण याला सेव्ह करून ठेवू शकता. आणि आपण जो आता फॉर्म फिलअप केला नॉन क्रिमिलियरचा आपला फॉर्म एखादी हप्त्यामध्ये इथं अप्रूव्ह होऊन जाणार आणि आपली नॉन क्रिमिलियर इथं येऊन जाणार. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण इथं आपली नॉन क्रिमिलियरचा फॉर्म फिलअप करू शकता आणि त्याला आपण आपली नॉन क्रिमिलियर काढू शकता. मित्रांनो, आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक आणि अशाच प्रमाणे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.